संडे असो किंवा मंडे प्रत्येक स्त्रीला आपापली जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडावी लागते, मग ती घरातली असो किंवा बाहेरची. आणि या जबाबदाऱ्या पार पाडताना घाईही होतेच, कारण बाई म्हटलं की घाई ही आलीच. तुम्हाला कधी आठवते का हो, तुम्ही अगदी निवांतपणे तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडताय? तर असं खूप क्वचित होतं. आमच्याकडे सुद्धा तसंच आहे. घरातली कामं आवरायला घेतली, त्यानंतर आज इशिकाचा मेकअप शनाया करणार होती, त्यामुळे मला थोडा तरी आराम होता, म्हणजे बाकीच्या कामांना थोडा जास्त आणि व्यवस्थित वेळ देता आला. तर शनायाच्या मनामध्ये आलं होतं की आज मी इशिकाचा मेकअप करण्याशिवाय तिला कपडे वगैरे घालणार आणि तिला पूर्ण रेडी मिस करणार. तर तसं तिने केलं सुद्धा. आज आम्ही जेवणामध्ये बनवले होते डोसे आणि त्याच्यासोबत ही हेल्दी चटणी. आणि हे जेवण आमचं खूप छान झालं होतं की डोशाचं पीठसुद्धा मी बाहेरूनच आणलं होतं. प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या घरामधलं वातावरण कसं आहे हे सांगून जातं. किती घरामध्ये अडचणी असल्या तर तिच्या चेहऱ्यावरती जर खुशी असेल, आनंद असेल, तर त्या अडचणी कधी गायब होतात कळतसुद्धा नाही. तर बाकीची एक्स्ट्रा जी कामं होती ती सुद्धा मी करायला घेतली होती आज. आणि मस्त बेडशीट वगैरे चेंज केलं, कारण आमच्याकडे लहान बाळ आहे ना, त्यामुळे मला डेलीच्या डेली बेडशीट चेंज करावंच लागते. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर आणि इशिकाला मी रेडी केला. तर इशिकाचे केस मोठे झाल्यामुळे ना तिला 2 पोहण्या बांधणं गरजेचंच पडते, नाही तर तिचे केस पूर्ण तिच्या डोळ्यामध्ये येत आहेत. त्यानंतर माझं सुद्धा आवरलं आणि हा टॉप माझ्या मिस्टरांनी मला घेतला होता. मला खरंच खूप आवडला याचा रंग वगैरे, कारण अशा रंगाचा माझ्याकडे एकही टॉप नाही आहे. शनाया सुद्धा तयार झाली होती. त्यानंतर आम्ही बाहेर निघालो. आता बाहेर कशासाठी निघालो, काय काम होतं, याचा फुल डिटेल ब्लॉग मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही बघू शकता. बाहेर जाताना सर्व व्यवस्थित आवरून गेलो, पण काय करणार, जसं बाहेर पोहोचलो थोड्या अंतरावरती गेल्यानंतर पावसाने इतका धुमाकूळ घातला की आम्हाला काही ठिकाणी थांबावंच लागलं आणि आमचं जे पूर्ण प्लॅनिंग होतं ते पूर्ण फिसकटलं. बऱ्याच वेळा अशा ठिकाणी वेटिंग करून सुद्धा आम्हाला आमचं काम करता आलं नाही आणि शेवटी आम्ही तशाच पावलांनी घरी आलो. तर हा होता आजचा ब्लॉग आणि तुम्ही सहमत असाल तर नक्की लाईक करा. बाय बाय.